आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख माननीय दीपक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान सोहळा संपन्न। दिनांक 25 मे रोजी सायंकाळी 7 वाजता आंबेडकरवादी मिशन येथे वाढदिवसानिमित्त ग्रंथदान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी हजारो पुस्तकांचे दान भेट म्हणून देण्यात आली। यावेळी सीएम न्यूज संपादक संजय कुमार जी गायकवाड यांनी या कार्यक्रमाचा घेतलेला सविस्तर वृत्तांत सादर करत आहे। नमस्कार, आपण पाहता सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड सिडको भागातील नवीन मोंढा आंबेडकरवादी मिशन इथे आहोत। आंबेडकरवादी मिशनचे सर्व माननीय दीपक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान सोहळा संपन्न। शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध प्राशन करण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज असते आणि हे शिक्षण रूपी अमृत पाजण्याचं काम मागील बऱ्याच दिवसापासून आंबेडकरवादी मिशन येथे माननीय दीपकजी कदम हे करत आहेत। माननीय दीपक कदम यांनी स्वतःची क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी सोडून क्लास 1 अधिकारी तरुण घडवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। स्वतःचं लग्नही न करता हे संपूर्ण जीवन तरुणांच्या स्वाधीन देशासाठी केलेलं आहे। सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन वाढदिवसाला येताना सोबत हार फुले किंवा फटाके न आणता आपण एखादे तरी पुस्तक घेऊन यावे असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे सर्व दीपकजी कदम यांनी केले होते। कामाजी पवार यांनी 1 लाख रुपयाची ग्रंथ संपदा आंबेडकरवादी मिशनला प्रदान केली। यावेळी बोलताना आंबेडकरवादी मिशनचे सर्व दीपक कदम बोलताना म्हणाले, आंबेडकरवादी मिशन म्हणजे हे एक सर्व जाती धर्माचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात व या ठिकाणी क्लास 1 अधिकारी बनतात। तर आपले देखील विद्यार्थी क्लास 1 अधिकारी व्हावे याकरिता आपण देखील आंबेडकरवादी मिशन येथे आपले मुलं शिक्षणासाठी पाठवावे, जेणेकरून क्लास 1 अधिकारी होतील व उद्याचा भारत सुसंस्कृत व सुशिक्षित भारत होईल। पुढील वर्षात UPSC साठीचे 10 लाखाचे ग्रंथ राज्यातील विविध समाजातील संस्थांना दिले जातील, माननीय दीपकजी कदम म्हणाले। यावेळी या वाढदिवसाला बरेचसे पाहुणे उपस्थित होते। यावेळी पूर्व सरहदी अधिकारी तथा सिने अभिनेते एकनाथ मोरे, मराठवाडा सेवा संघ अध्यक्ष कामाजी पवार, पूर्व जाहीर संचालक कोषाध्यक्ष सोनकांबळे, मुख्य अधिकारी नीलम कांबळे, सहाय्यक आयुक्त रेणुका तमलवार, शिवाजी सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त हर्षद रविकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील दुधराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल बुद्धेवार, प्राध्यापक हनुमंत भोपाळे, जी सिद्धार्थ, प्राध्यापक मधुकर गायकवाड, प्राध्यापक यशवंत सुरेकर, विठ्ठल गायकवाड, भारत शिंदे, ॲडव्होकेट खंडाळीकर, उद्योजक प्रदीप वाघमारे, कपिल भद्रे, जयपाल वाघमारे, जनार्दन भोसीकर, संघमित्रा सोनकांबळे, करुणा तारू, अर्चना कांबळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रत्येक उपस्थितांनी आंबेडकरवादी मिशनला ग्रंथ प्रदान केले। याशिवाय हे वर्ष महात्मा फुले द्विशताब्दी शिक्षण क्रांती वर्ष म्हणून साजरे करण्यात येते। तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक क्रांतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत असेही यावेळी सांगितले।